विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, आजच्या या शुभ प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ व अधिकारी वर्ग आपल्या सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा शुभ दिवस खूप खास आहे, कारण आजच्या दिवसापासून खरी प्रजेची सत्ता प्रस्थापित झाली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई व ज्यांच्या कार्यामुळे आज आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, ते महामानव हिरमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या सर्व थोर महापुरुषांच्या विचारांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करून मी एसके कटार इंग्लिश मीडियम स्कूल काळेवाडी या शाळेत इयत्ता 4थी मधील विद्यार्थिनी माझे मनोगत व्यक्त करत आहे। शेकडो वर्ष भारत हा ब्रिटिशांच्या गुलामीत होता, शेकडो वर्ष भारत हा ब्रिटिशांच्या गुलामीत होता। अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून महात्मा गांधी यांसारख्या अनेक महान समाजसुधारकांच्या चळवळीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची शिकवणूक, सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या क्रांतीतून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानाच्या मार्गाने आजचा भारत प्रगती करत आहे। श्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या मुलींच्या शिक्षणाचा दृष्टिकोन जरी सफल झाला असला तरी मुलींच्या सुरक्षेचा काय? आजही शाळा कॉलेजच्या बाहेर बस स्थान असो की सार्वजनिक ठिकाण त्या लालची नजरा मुलींच्या काळजाचे पाणी खाली करतात। किती दिवस मुलींनी केशभूषा व वेशभूषाचे तंत्र पाळायचे, किती दिवस मुलींनी जमिनीकडे चेहरा करून चालायचे। आजच्या प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत, मुलांपेक्षा मुली कितीतरी पटीने पुढे आहेत। मुलींना हवं फक्त सुरक्षेचं कवच, म्हणूनच शिक्षण प्रगतीची जबाबदारी आमची, पण आमच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र तुमची। ही हाक प्रत्येक मुलगी प्रत्येक पालकांना देते। चला करूयात आज ज्याने आपल्याला दिला जगण्याचा व शिकण्याचा अधिकार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्र मेहनत करून त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीतून जगातील सर्वात मोठे व सर्वांना हक्क देण्याचे ठरवले। अंधायाला डोळे लंगड्याला पाय, अंधायाला डोळे लंगड्याला पाय, मुठ्याला काचा फुटेल, असे संविधान 26 नोव्हेंबर 1939